नमस्कार. लोकप्रशासन विषयामध्ये आज आपण द्वितीय वर्ष यामध्ये आज आपण भरतीचे जे प्रमुख दोन आधार ह्याचा विचार मागच्या लेक्चरमध्ये आपण केलेला आहे. आज आपण या ठिकाणी प्रत्यक्षात ही लूट पद्धत, भरतीची लूट पद्धत, स्पॉइल सिस्टम ऑफ रिक्रूटमेंट याची आज आपण या ठिकाणी प्रामुख्याने वैशिष्ट्य बघणार आहोत. या लूट पद्धतीची वैशिष्ट्य म्हणजे नंबर 1, ही पद्धती लुटीचा माल विजयी व्यक्तीच्या मालकीचा असतो या तत्वावर आधारलेली आहे. कारण या पद्धतीमध्ये जी कर्मचाऱ्यांची भरती होते तिचा प्रमुख आधारच शिफारस असतो आणि शिफारस करणाऱ्याशी इमान इतबारे काम करणे हे या लूट पद्धतीमध्ये सर्रास चालते आणि यामुळं शिफारस करणारा हा प्रामुख्याने पद धारण करणारा असा विजयी असतो आणि त्याच्याशीच प्रामुख्याने एकनिष्ठपणे काम करण्याचा या पद्धतीमध्ये प्रयत्न करण्यात येतो. राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत जो राजकीय पक्ष विजय होईल त्याला सर्व सरकारी पदांचा अधिकार प्राप्त होतो. निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पूर्वीच्या सर्व नोकरांना आपल्या पदावरून दूर करीत असतो व त्या जागी आपल्या पक्षाच्या समर्थकांना किंवा निवडणुकीत मदत करणाऱ्या व्यक्तीला तो नियुक्त करीत असतो. परिणामतः अध्यक्षाच्या बदलाबरोबर सरकारी नोकरांना देखील त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसून येतो. लूट पद्धतीमध्ये प्रामुख्याने जर का एक पक्ष हा सत्तेत आला, विजयी होऊन सत्तेत येता बरोबर तो अगोदरचे शासन किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षाने जी प्रशासकीय विविध पदांवर या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती त्या सर्व नियुक्त्या सत्तेत येणारा पक्ष पूर्वीच्या सर्व नियुक्त्या या अगोदर रद्द करतो. या सर्व नियुक्त्या रद्द केल्यानंतर सत्तेत आलेला पक्ष आपल्या मर्जीप्रमाणे त्या सर्व पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतो. मग ते नियुक्त होणारे कर्मचारी हे त्यांचे नातेवाईक असतात, त्यांचे मित्रपरिवारातील व्यक्ती असतात, त्यांच्या पक्षाचं समर्थन करणारे सदस्य असतात किंवा त्यांना निवडणुकीत मदत करणारे उमेदवार असतात. अशा आपल्या मर्जीतील आपल्याला पूरक ठरेल अशा व्यक्तींची या लूट पद्धतीमध्ये विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत असते. या पद्धतीत कार्यालयीन परिभ्रमणशीलता या तत्वाचा अवलंब केला जातो.
त्यामुळे नोकरांचा कार्यकाल सत्तारूढ राजकीय पक्षाच्या कार्यकालावर आधारलेला असतो। याचाच अर्थ असा की या पद्धतीत नोकरांना आयुष्यभराचा कार्यकाल दिला जात नाही। जोपर्यंत एका विशिष्ट राजकीय पक्षाचा राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत सरकारी नोकर आपल्या पदावर असतात। ज्या दिवशी राष्ट्राध्यक्ष पदावरून दूर होतो त्या दिवशी नोकर वर्ग देखील आपल्या पदावरून दूर व्हावे लागते। ही जी लूट पद्धतीमध्ये कर्मचाऱ्यांची भरती केलेली असते, ही भरती काही ठराविक अशा नियमाच्या आधारावर नसते, ज्या अनुषंगाने नोकरशाहीमध्ये जी प्रचलित पद्धती आहे स्थायित्व, फिक्स टेन्युअर, असं या ठिकाणी काहीही नसतं। तर यामध्ये जो राजकीय प्रमुख आहे तो जोपर्यंत पदावर राहील तोपर्यंत ह्या कर्मचाऱ्यांचा कार्यकाल हा असतो। ज्या दिवशी हा राजकीय प्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष हा पदावरून दूर होईल, त्याला आपले पद सोडावे लागेल, त्या दिवशी त्याने नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी कार्यकाल संपल्यासारखा असतो। त्यांची सुद्धा त्या ठिकाणी बदली किंवा त्यांची त्या पदावरून त्यांना काढण्यात येते, कमी करण्यात। म्हणजे त्यांचा कार्यकाल हा जो राजकीय प्रमुखाचा किंवा राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल राहील तोच त्यांचा कार्यकाल त्या ठिकाणी राहत असतो। म्हणजे कसल्याही प्रकारची शाश्वती किंवा स्थायित्व हे या लूट पद्धतीमध्ये नसलेलं आपल्याला दिसून येते। नोकरी मिळाल्याच्या मोबदल्यात व्यक्तीने सत्तारूढ राजकीय पक्षासाठी आपला वेळ, पैसा व शक्ती खर्च घालावी अशी अपेक्षा करण्यात येत असते। ज्या व्यक्तींची सत्तेत येणारा राजकीय पक्ष हा पदावर निवड व नियुक्ती करतो, तो निवड व नियुक्ती झालेला कर्मचारी याने सत्तारूढ राजकीय पक्षासाठी आपला वेळ, शक्ती, पैसा खर्च करावा। यामधून त्याने आपली बांधिलकी, आपली निष्ठा ही त्या ठिकाणी सिद्ध करावी अशी या पद्धतीमध्ये अपेक्षा करण्यात येते। लूट पद्धतीचे समर्थन पण करण्यात येतं आणि ह्या लूट पद्धतीचं समर्थनार्थ जे काही मुद्दे आहेत त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे ज्या राजकीय पक्षाचा राष्ट्राध्यक्ष असेल त्याच राजकीय पक्षातील सदस्यांना सरकारी पदे दिल्यास अध्यक्षाला आपले धोरण, कार्यक्रम प्रभावीपणे राबविता येऊ शकतात। या पद्धतीनं या व्यवस्थेचं समर्थन करण्यात येतं की राष्ट्राध्यक्ष आहे, राष्ट्राध्यक्षाने जर आपल्या मर्जीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली तर राष्ट्राध्यक्षाला आपले धोरण, योजना राबविण्यात मदत होईल, ती प्रभावीपणे राबविता येईल। त्यामध्ये कसल्या स्वरूपाच्या अडचणी येणार नाही। लायक विरोधकापेक्षा अकार्यक्षम समर्थक चांगला या तत्वाचा या ठिकाणी पाठपुरावा करण्यात येतो। प्राध्यापक जेफरसन यांनी या संदर्भात असे म्हटले की निवडणुकीच्या माध्यमाद्वारे राष्ट्राचे
राष्ट्राने व्यक्त केलेली इच्छा जर कार्यान्वित करायची असेल तर ज्या व्यक्ती बहुमताने मान्य केलेल्या धोरणाचा स्वीकार करण्यास नकार देतात त्यांना दूर करणे आवश्यक ठरते. सत्तेत येणारा पक्ष आपल्या विविध स्वरूपाचे आपल्या मॅनिफेस्टोमधनं तो आपले विविध मुद्दे, आपल्या भविष्यात करायच्या योजना, धोरणे ह्याचा प्रोपोगंडा हा जनतेसमोर करीत असतो. जनतेला त्या माध्यमातून जनतेचा विश्वास प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि मग त्याला त्या ठिकाणी हे सर्व बाबी, ही योजना, ही धोरणे त्या ठिकाणी त्याला राबवायचे. मग अशा आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस तो त्या सत्तेवर आला म्हणजे त्याची ती धोरणे, योजना, त्याचे घेण्यात येणारे भविष्यातील निर्णय हे जनतेला आवडलेले आहेत आणि त्यामुळं जनतेने त्याला सत्तेवर बसवलेलं आहे असं जेफरसन म्हणतो. आणि असे असताना त्या ठिकाणी त्या राष्ट्राध्यक्षाला जर जनमान्य अशी हे निर्णय, धोरणे राबविण्यात अडचणी जर येत असतील आणि अशी अडचणी करणारे किंवा अशी अडचणी निर्माण करणाऱ्या व्यक्तींना पदावरून दूर करून हे योजना, धोरणे मान्य असणारी, समर्थनार्थ काम करणाऱ्या अशा व्यक्तींची निवड करणे योग्य आहे. सोबतच सर्व नोकर एकाच राजकीय पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये वर्गश्रेष्ठत्वाची भावना निर्माण होत नाही. आपल्या राजकीय पक्षाला जनतेने पुन्हा निवडून दिले पाहिजे म्हणून नोकर वर्गात जबाबदारीची व विकासाची भावना कायम निर्माण होते. यामध्ये असंही एक समर्थन करण्यात येतं की सर्वच जे नियुक्त कर्मचारी आहेत ते एका राजकीय पक्षाद्वारे शिफारस केलेली असतात, ते एका राजकीय पक्षाचं समर्थन करणारे असतात. मग असे असल्यामुळे त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना निर्माण होत नाही. ते शासनाची भूमिका कायम समजून घेतात. त्यांच्यामध्ये वाद हे होत नाही आणि याचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी प्रशासनाला मिळत असतो. सोबतच ते अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. कारण त्यांना आपल्या कार्यामधनं आपल्या ह्या राजकीय पक्षाचे भविष्य सुरक्षित करायचे असते. जनतेमध्ये त्याबाबत त्यांना त्या ठिकाणी विश्वास निर्माण करायचा असतो. जनतेने परत आपल्या राजकीय पक्षावर विश्वास दाखवावा यासाठी ते अधिक कार्यक्षमतेने जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा, जनसामान्यांना विविध स्वरूपाच्या प्रभावी सेवा देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधून प्रशासन यशस्वी होऊ शकते. या बाबीतूनही या ठिकाणी समर्थन करण्यात येते. सोबतच यामध्ये की प्रत्येक व्यक्तीला राष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळते असंही एक या ठिकाणी समर्थन करण्यात येतं. म्हणजेच जर का प्रशासनामध्ये 1000 पदे असतील आणि ही 1000 पदे पूर्णतः त्या ठिकाणी भरण्यात आलेली असतात, अशा वेळी जर यांना
स्थायित्वाच्या भूमिकेतून कायम वयाच्या 58 किंवा 60 वर्षापर्यंत काम करण्याची जर संधी मिळाली तर इतरांना ती संधी मिळणार नाही आणि लूट पद्धतीमधनं असं होत नाही. राजकीय पक्षासोबत उमेदवार बदलत असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाला राष्ट्रहिताची राष्ट्रसेवेची संधी मिळते असं एक समर्थन या ठिकाणी लूट पद्धतीचं करण्यात येतं. या लूट पद्धतीचे असणारे दोष आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.